वामनराव राम 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 राम. कुठं चालले सकाळी सकाळी लय काय गेलो दुसऱ्याला होतो मी तर. तुला माहित नाही का आता वामनराव मागे कमी काम राहतात काय, पण गावाचं कामकाज पाहावं लागते मला. कुठं काय चालू आहे काय नाही, लोकांना कामाधंद्या लावावं लागते मला. आता कसं आहे, काही समाजसेवा करा म्हणलं, राहिले 15-20 वर्ष राहिले आपले. म्हणलं काय आता, हे सल्ला द्यावा त्या सल्ला द्यावा आहे की नाही. आपण तर काही पैसे घेत नाही बा, फुकट सल्ला देत लोकांना. तसं लोकांचं भलं झालं तेवढं आपलं पण पुण्य भेटत ना काय आपल्याला. वामनराव तुमचा काम एकच नंबर आहे ना. तुम्ही कोणाला आडी अडचणी कोणाला मदत करता, कोणाला सल्ले देता ऐकले हे लोकांचं भलं केलं तुम्ही. जसं तुम्ही मला 4 टपरी टाकून दिली, तुमच्या उपकार कधी भेटणार नाही बरोबर. किती काय केलं काही लोकांना कोणी मदत करत नाही बरं आजकाल. पण तुम्ही माणूस मग तुम्ही हॉटेल टाकायचे 2000 रुपये दिले बरं का वामनराव. खरं तुमच्या उपकारी माझ्यावर बरं का. अरे बंडू, तूच काय ते काढतो ते हॉटेलचं काय ते मामूल मदत केली मिळतं 2000 रुपये म्हणजे काय नाही. पण कसं आहे, तू अडचणीत होता. कसं आहे, तुला लेकर बाळा येते, एक पोरगी आहे. कसं आहे, तुला काय रे जमीन नाही काही नाही. त्या टपरीवरचं आपलं 4 टपरी चालू येतो म्हणलं करावं मत करावं तुला म्हटलं तशी मदत आहे की नाही. काय बरं तो कसं चालू आहे 2 वर्षापासून चांगलं चालू मी तो घरदार पोरं पैसे करायला आहे की नाही. तर काय तेवढंच मला पुण्य लाभ ना, दुसरं काय ते 2000 रुपये आता मी कुठं खर्च झाले असते. हाय माझ्याजवळ म्हणून दिले तुला आता. पण तो आता तू देणारच आहे मला वापस. मी तुला मागितले नाही अजून, पण मला माहिती आता तुझ्याजवळ पैसे आदला असलं तू देणारच मला वापस. वामनराव मी तुमचे पैसे ठेवणार आहे का. आता कसं आहे, आता हाय मी आता साचवले ना पैसे. आता काय आता हाय मला 1000-1500 रुपये आहे बरं माझ्याजवळ. तर म्हणलं कसं काही अडचण राहते माझ्याजवळ. आता तुमच्या देतोस ना 2 महिने. हा फक्त काय आता चांगला गल्ला येऊ राहिला मग. आता कसं आहे, चहाच्या टपरी चांगले गिराईक पण येऊ राहिलेत आहे की नाही. चहाच्या सोबत आता काय म्हणतो, नाश्ता पण घ्यावं म्हणतो आहे की नाही. आता हे 5-6 हजार गावची लोकसंख्या आपली आहे की नाही. काय घेते चहा लोक, चहा पण घेते, नाश्ता पण घेणंच म्हटलं. नाश्ता पण पोहे ठेवा म्हणलं सकाळी सकाळी. कसं आहे 2-3 महिने देत तुम्ही, काळजी करू नका ना. पैसे कुठं जात नाही ना. मी तुला काय म्हणतो का बंडू, तुला काय म्हणतो मी आता माझ्या मनात जर पैसे द्यायचे नसले दिलेच नसते तुला मोकळ्या तर मदत केली मी. मला असं वाटतं तो तुला पाय चांगलं उभं राहावं, घर चालवा, चांगलं संसार करावा आहे की नाही. आता कसं आहे, आता गरीबाला मदत केली ना कटत पुण्य भेटत असते काय. त्याच्यामुळे तुला मदत केली. आणि मला काय आज नाही तू देणार नाही मला माहिती ना. असं मी कोणाला पैसे देतो काय, कोणाला मदत करतो काय. पण तो माझ्या विश्वास तुझ्यावर रे. तुझ्यासारखे कष्ट लोक पुढे जाणार आहे की नाही. देणारच तुम्ही आज ना उद्या पैसे भेटणारच मला आहे की नाही. खरे झेंडे मला वामनराव दिसू राहिले. परत लवकर दुसऱ्या गल्लीन चाल. ते वामनराव काय ना आपलं ते आपल्या घरी जाणार बस सकाळी. ते आपण त्याच्या टपरी पांगा नाही घेतला काल वामनराव सोबत. ते आपल्या घरी जाते काय पण माहिती सल्ला द्यायला. काय पलट झेंड्या परत लवकर. खरं डेंगे माहिती वामनराव आपल्या घरी सांगितलं तरी आपल्याला काही माहिती सल्ला देणार. पण वामनराव कसं करतो. मला वाटतं वामनराव आपल्या घरी चालला वाटतं डोकं खायला का नाही. काहीतरी बिझनेस आपल्या मायापाच्या डोक्यात भूत घालून देतो आता आपल्याविषयी काही लावून द्यायला चालला असं नाही. आपलं काही बरं दिसत नाही आला. आपण रिकामी करतो, रिकामी हिंडतो तर काय आपल्या पोटात भाकर जाऊ देत नाही हो. ते घरी जाणार बहुतेक आपल्याला. वामनराव ते झेंड्या पाहा तिकडे. ते कुठं चालले कोण त्याला. तुम्ही सांग पांगा घेतला त्याला. त्याने तुमचा सोत पांगा घेतला काल आपल्या हॉटेलवर. काय म्हणते बाबा एकदा झेंड्या कुठे ते माझ्या डोक्यात बसले त्याला चांगलं सोयी लावूच तर मी थांबतच नाही. त्याच्याच घराकडे चाललो होतो मी. कुठे ते झेंड्या कुठं चाललं इकडे या. तुम्हाला काही काम धंदे आहे की नाही. सकाळी उठले चालले गेले फिरायला आपले. तुमच्याच कामामुळे मी लवकर उठलो झोपतो ना. तुमच्या घरी चाललो होतो. तुम्हाला ते बिझनेस सल्ला द्यायचा होता की नाही. या इकडं. अरे डेंगे सकाळी वामनरावचं तोंड पाहिलं आपला दिवस खराब जाणार आहे आज. पण काय माझं राडवी गेलं तेव्हा सकाळी जरा असं होईल म्हणून माहितीच नव्हतं. काय गुणगुण राहिले दोघं एकमेकात काय गुणगुण राहिले आम्हाला पण ऐकू द्या ना. काही नाही आमचं पर्सनल मॅटर होतं. तुम्ही काय पडता आमच्या मधात. बरं ते जाऊ दे. मी तुमच्याच घरी चाललो होतो. बरं झालं तुम्ही मला रस्त्यात भेटले. ते काल आपल्या हॉटेलवर चर्चा नव्हती झाली का, तुम्हाला काही बिझनेस टाकायचा होता ना. ते दादा मी चांगली बिझनेसची आयडिया घेऊन आलो. नाही तुमचे 2 वर्षात लग्न झालं ना. मग ना बदलून ठेवणार तुम्ही काही म्हणजे मला वामनराव नाही माहीत आपल्या गावात. चला लोक तुमच्या घरी. आता कसं आहे, मी चहा घेत नाही तरी आता तुमच्या घरी चहा ठेवते मला. कसं आहे, म्हणून शुगर नाही घेतला असतं. चला बरं तुमच्या घरी लवकर. तुमच्या मायाबापा डोक्यात घालून देतो एकदा भूत याचं बिझनेसचं. कसं आहे, तुम्ही बिझनेस करा. कसं आहे, आपल्या गावची प्रगती होईल. आपल्या गावातल्या लोकांना काही सेवा उपलब्ध होतील. एक आयडिया आहे माझी बिझनेस आयडिया माझ्या डोक्यात. आता चला तुम्ही लवकर मला तुमच्या घरी घेऊन चला बरं लवकर. वामनराव शास्त्री घ्या. एका शास्त्री किती बोलता राव तुम्ही. हा मग कुत्र माग लागले हवे कुत्र वामनराव. एका शाळेत किती मोठे बोलले बाबा. ते माझा मोर गेला असेल तर बोलला असेल. अरे वामनराव वेरीस मध्ये द्यायला सगळं गाव झोपतं त्याच्या पुढं. गल्लीत कोणी थांबत त्याच्या पुढं. मग तुम्ही भेटले ना तुमचा फागाशी वाटला होता वामनराव. आता ना ती माझं गेली सकाळी माझ्या पुढून आडवी गेली माझं. आता काय माझं आडवी गेली माहिती तोंड पाहणं सांगायला सकाळी. आता काय दिवसभर जाणार आज. झेंड्या घ्या नाटक ना करू बरं का. चला ती बिझनेस आयडिया तुमच्या घरी सांगायची मला. चला बरं लवकर आता. चला आता काय तुम्ही मागे लागले आमचे बिझनेस टाकून द्यायला आमच्या मागे. चला 5 तुमची काय बिझनेस आयडिया. या वामनराव कसं काय यानं केलं बाबा गरीबाच्या घरी. तुम्ही गावात तर लय सल्ले देत फिरता, पण आमचं घर पाहिलं साठवलं तुम्हाला. तुम्ही लय लोकांचं भलं केलं, पण आमचं भलं करायचं काही तुमच्या मनात दिसत नाही राव. मारुती पाटील तुमचंच भलं करायसाठी आलो मी आज. आता म्हटलं तुमच्याकडे पण लक्ष द्या. तुमचा झेंड्या पहा ना लयच बिघाड आहे. म्हटलं त्याला तर सुरळीत करावं. तुम्हाला सल्ला द्यायला आलो पहा. आता फुकटचा सल्ला देतो आपण. काही 1 रुपया घेत नाही कोणाचा. मला रात्रीची यायचं होतं तुमच्याकडे. पण कसं आहे म्हटलं आता कसं आहे, तुम्ही झोपल्या असं रात्री उशीर झाला 9-10 वाजले. ते म्हटलं चला आता सकाळीच जाऊ आहे की नाही. तुम्हाला तसं सल्ला द्यायचा आहे तुमच्या पोराला. ते झेंड्याला बिघाडा ना. झेंड्याला तसं तळा राहणं म्हटलं काहीतरी सल्ला देतो मला. मारुती कोण आलं रे आपल्या घरी. काही दिसत नाही मला डोळ्यानं आता चांगलं. कोण आहे मला सांग बरं एकदा. बाबा वामनराव आहे ना. वामनराव तुम्हाला माहित नाही का किती कीर्ती द्यायची आपल्या गावात. तर ते पाहणं होत नाही बरं आपलं.
काही करायचं असलं मोठं काही घर घ्यायचं असलं काही घ्यायचं असलं काही करायचं असलं पहिलं वामनराव सल्ला घेते. पण वामनराव खुद आपल्याला देवासारखे प्रकटले घरी आज. काय कोणी कोण सूर्य उगाला काय माहिती आज. एवढी प्रशंसा नका करू मग मारुती पाटील. काय आता हे करावं लागतंय समाजसेवा आहे की नाही. उतर तेव्हा येते आपण म्हटलं काहीतरी भलं करावं. आता इतके दिवस केले आपण कांड जात जरा चांगले कामं करावं म्हटलं आहे की नाही. एवढी हुशार असून काय फायदा आहे मग आहे की नाही. आलो तुम्हाला फुकटचा सल्ला द्यायला. काही चहा घेत ठेवू नका बरं का. कसं आहे मग शुगर आहे मी चहा घेत नाही. तर तेवढंच तुम्ही म्हटलं की असं तेवढंच मान राहिला असतं पण तुम्ही काही म्हणलं नाही मला. तुम्हाला शुगर म्हणून म्हटलं नाही मी चहा घ्यायचं नाही तर काय आमच्या घरी कोणी जात नाही ना बिना चहाचं कोणी जात नाही. बिना साखरेचा का म्हणा पण आम्ही चहा पाचतो लोकायला. पण कसं आहे आता तुम्हाला चहा अजिबात चालत नाही म्हणून कसं मी म्हणलो नाही ना कारण कसं आहे तब्येत बिघडायची तुमची आमच्यावर जे डबल चहा भरला तुम्हाला. हो आम्हाला ते चांगलं बरं का. तसं तुम्ही आपल्या टपरीवर पण चहा घेत नाही काय इथं काय घेत ना काय कसं काही झालं डबल त्याच्यावर यायचं मारुती पाटला आहे की नाही. मारुती पाटील आहे की नाही. मारुती पाटीलचं इज्जत आहे गावात पण तुम्हाला चहा घे भरला ते डबल लोक काय म्हणतात मारुती पाटला चहा भरला आम्हाला रावलं तुम्ही तब्येत बिघडते त्यामुळे कसं आहे कुठं चहा घ्यायचं तुम्ही पाणी घेऊन पिणार पाणी घेऊन घ्या. मारुती पाटील मला ताण लागली पाणी घेऊन घ्या. काय सल्ला द्यायला आले वामनराव तुम्ही सकाळी सकाळी झाले बा. मग सूर्य उगवला नाही वाटतंय अजून आहे की नाही. मला तर काही दिसत नाही पण कसं आहे उंच मग ते डोळ्यावर जरा तो वाजते बा 8 वाजले म्हणून. मग तुम्ही सूर्य उगायच्या आधीच टपकले आज काय भानगडे. हो बाबा कामातच इतका अर्जंट आहे म्हणून मला रात्र झोप लागली नाही. म्हणून मी सकाळी झालो रातच्या नाही म्हणलं उशीर झाला आहे की नाही झोपल्या सगळे. त्यामुळे काय मला रात्र झोप लागली नाही. मी तसं आंघोळ करून चहा आणि चहा तर पितच नाही मग दूध पितच दूध पण नाही केलं मी तसंच पळत आलो इकडे. काय म्हणलं काय तुम्हाला सल्ला द्यायचं अर्जंट गेले. काय वामनराव सांगत घरी काय एवढं अर्जंट लगे काय सांगा तुम्ही मोकळेपणा बोला ना एवढं घेऊ नका ना. काय आमच्या झेंड्यानं काही कांडगिन केलं काय. त्याला तसे काही कामाला येते बरं का. हो बाबा तुम्हाला माझ्या कानाचं दिसतो काही तुम्ही माझ्या चांगले कोण पाहिलंच नाही कधी. मी समाजसेवा करतो का मी वामनरावच्या पाऊल ठेवणार पुढे चालून आणि तुम्हाला माझ्या कानात दिसते कधी नव्हत मी आता वामनराव सल्ला द्यायला आले तर मग तुम्ही कोणाला दिसतो म्हणून तुम्हाला काय तर मामा माझ्यापुढे बोलतो तरी येतं का रे. झेंडे आम्हाला सांगू राव इथं वामनराव कारण काय ते अर्जंट सांगा मला काय तर काय कसं काय रे तुम्ही तर काही समजून देऊन राहिले बा तुम्ही एक तर आहे की नाही. सांगा लवकर काय तर मन मोकळं करा तर मग जीव खालीवर राहिला काय आमच्या झेंड्यानं काही रिकामं काम केलं काय. मी काय म्हणतो मारुती पाटील तुमचा झेंडा नाही का रिकाम तर कामचोटपणा करतो फक्त गावात तसं इकडे तिकडे हिंडत असतो. त्याला काही काम धंदा नाही काही नाही. त्यासोबत त्याला डेंग्या सोबत ते पण तसंच लोकर दोघायला काही काम नाही. दोघं लय मित्र आहे ना दोघायचं एकमेकाशिवाय पोटच भरत नाही. सकाळपासून संध्याकाळपर्यंत घरीच राहते सोबतच राहते दोघं पण घरीच रिकामी गल्ल्या हिंडत राहते. मग म्हणणं असं यायला दोघायला काही धंदा टाकून देऊ ना आपण आहे की नाही. त्याच्यासाठी मी तुमचा सल्ला घ्यायला आलो आणि सल्ला द्यायला आलो फुकटचा. तुम्ही जर मला सल्ला ऐकत असाल तर मी सांगतो बा नाही तर मला काही घेणं नाही. हो वामनराव तुम्ही लगे देवासारखे आले. मी हीच तर वाट पाहत होतो की बा आमच्या झेंड्याला कोणीतरी चांगला सल्ला देईल म्हणून आहे की नाही. आता हे डेंग्या पण त्याचं आमच्या झेंड्यामुळे डेंग्या पण सुधारणं आहे की नाही. कसं आहे मित्र आहेत दोघं पण काहीतरी करू शकते. आता तुमच्या मनात काय बरं वामनरावकडे आहे की नाही काय सांगा बरं वामनराव. कसं आहे आता मी तर कटाळ बघा त्याला मी तर त्याला वावरात कामं जमत नाही आहे की नाही. त्याला कुकर पारून टाकून दिलं कॉम्प्लेट टाकून दिला शेळ्या मेंढ्या घेऊन दिल्या त्याला काही जमत नाही. काय करता मग आता काय 1.5-2 लाखांना मी बुडो ना कारण आता कायच करणार ते इकडे तिकडे हिंटाय काही सांगून फायदा नाही त्याला ऐकत नाही तो घरी फक्त खायला झोपा देतो घरी सकाळपासून गायब असतोय. मारुती पाटील मी तुमचं भावना समजू शकते. कोणत्या बापाला वाटतं की आपलं पोरगण काहीतरी आयुष्यात करावं मोठं मायबापाचं मोठं करावं आहे की नाही. पण आजकालच्या पोराला काय कष्टाचं हेच नाही ना जाणीच नाही ना. मोबाईलचे डबडे घेऊन त्यावर गेम खेळत बसतं दिवसभर. आता हे झेंड्या डेंग्याच पाहा बरं 12 होऊन 4-5 वर्ष झाले त्यात नापास झाले ते सप्लिमेंट काढले ते ना. पण कुठे गेले काही घर सोडलं नाही काही नाही घरात राहिले पण घरात पण राहून यानं काहीतरी शिकायला पाहिजे ना आहे की नाही. आता हे तुम्ही इकडे पाहा बंडू मी हॉटेल टाकून दिली चहाची. आता 2 वर्ष झाली बंडूची हॉटेल पहिले नाही चालली आता बाबा चालून राहिली. आता बंडू चहा विकतोच आणि त्याबरोबर नाश्ता पण म्हणतो पोहे समोसा विकणार म्हणतो सकाळी. पहा बरं आता 2000 रुपये देते बरं. आता हे मी सांगणार नव्हतं तुम्हाला मुद्दाम सांगतो की मी मदत केली होती म्हणून बंडूच्या हॉटेल चालली आहे की नाही. आता पहा त्याचं पोरगी शिकवली आहे की नाही. मला बरं वाटतं तसं आहे की नाही. तेव्हा वामनराव काका दम लागला काय गुण इतकं पटपट बोलतोय सांगतच नाही श्वास घेत घ्या ना वामनराव. हे झेंडे चुब्बाईस ना ते वामनराव सल्ला देऊ राहिले तेच माझ्या उडवतो का. बरं वामनराव काय आयडिया मग तुमचं सांगा बरं का. तर बंड भाऊ तुम्ही जमून द्यायला आमच्या झेंड्याचा बघा जमाव झेंड्याबरोबर डेंग्या पण जमवून मग काय पार्टनरशिप मध्ये धंदा करणार म्हणल्यावर काय दोघं पण एकमेकाला सोडत त्यांची मित्र येते लहानपणापासून आहे की नाही. एका टंपऱ्याला हे धुवायचे आहे की नाही. काय आता तर तुम्ही म्हणल्यावर आता काय दोघायचं काहीतरी टाकून देऊ शकता बघा तुम्ही सांगा आयडिया. आता माझ्या डोक्यात चालेल नाही समजून सांगू बंद पडलं मग डोकं आहे. मारुती पाटील आता मग सल्ला ऐका तुम्ही मी सांगतो. मग म्हणणं काय माहिती का आता हे दोघं रिकाम टेकडे आहेत. दोघं गावात हिंडत राहते. कोणाला तंबाखू आणून दे कोणाला पुडी आणून दे कोणाला सुपारी आणून दे. याच्याशिवाय यार काम जमतंच काय. कोणाची भांडणं लागली तंटामुक्ती अध्यक्षाला बोलो सरपंचाला बोलो याच्या गोष्टी तिकडे सांग त्याच्या गोष्टी तिकडे सांग. भांडणं लावायची पण कामं करते. यार बायका भेटणार आहे का अशाना आहे की नाही. लोक काय पाहतात नाही का तुम्ही काय कमवून ठेवलं कायसाठी आणि हे काय तुमची वाट लावून राहिले. त्यासाठी मला म्हणतं बघ मारुती वाटलं का चांगलं हो त्याचं पण घरात सुनी यावं आहे की नाही.
पण काय आता हे झेंडा असा निघाला तुमचा, त्याला काही करता येत नाही. रात्री वळण लागू म्हणून आता मी सांगतो तुम्हाला. हो आम्हाला तुम्ही लांब माणूस किती लावता हो बाबा हो, सांगा ना लवकर. हो जीव जायची वेळ आली ऐकून तुमचं. सांगा लवकर, कामाचं बोला आता. हा बोला बोला वामनराव सांगा बरं, कामाचं बोला. ते बाकी जाऊ दे, ते फाट्याला तिकडे आहे की नाही. तो वामनराव बोला सांगा ना लवकर, कोण टाइमपास करायला आमचा. तेव्हा चालू आम्ही इकडे, तरी कामं टाइमपास आमची कामं बंद पडे तिकडे. हे डेंग्या, तुला काय काम आहे रे? सांगू राहिला एवढं मी माझा मोलाचा टाईम काढून आलो इकडं, आहे की नाही. आणि मग टाईमपास नाही होणार मग तुमच्यासाठी आलो मी. काही उपकार ठेवा ना. पण रिकामा सल्ला तिथं काय फुकट सल्ला तिथं कोणी. मी किती मोलाचं काम करू फुकट सल्ला देऊन. तुमचं भलं होईल ना माझ्यामुळं. नाव घ्यासा ना तुम्ही मग म्हातारपणी. मारुती पाटील माझे बा डेंग्या झेंड्या, तुम्ही आता सगळे मग कान धरून ऐका. माझी आयडिया काय तर तुमचं आयुष्य उज्ज्वल होऊन जाईल. माझी आयडिया ऐकली तुम्ही, आहे की नाही. आता कोणी डिस्टर्ब करू नका बरं. मी आता बोला सल्ला देऊ तुम्हाला. मारुती पाटील, तुमच्या गगन 15 एकर जमीन आहे. पण ह्या झेंड्याला शेतात पेरणी कशी करतात, खत कशी टाकतात, वेचणी कशी करतात, फवारणी कशी करतात, याचं काहीच ज्ञान नाही ना. तुम्ही या शेतात तुम्ही पाठवलंच नाही याला. काय 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 शिकणार पोरगं. मग एक सल्ला आहे आता, तुम्ही याला काहीतरी बिझनेस टाकून द्या. आता माझ्याकडे काय आयडिया बिझनेसच्या, मी तुम्हाला सांगतो ते आता. सांगणार रे बाबा वामन लवकर. हो जीव जायची पाळी आली तर तू सांगतोच म्हणतो. काहून टाइमपास करू राहिला आमचा. अजिबात तुम्ही जरा दम घ्या ना. वामन बाबा माहिती का तुम्हाला, लांब लावा म्हणून मामरावला सांगतात ते, सल्ला देतात. फुकटचा सल्ला नाही देत ते. मग टाईम देतात ते, आहे की नाही. लोकांचा पण टाईम देतात ते. त्याच एवढं ते स्वतःच टाईम, तर तुमचा पण टाईम घेणार असेल ते. जरा दम मारा. अजून काही 15 मिनिटं सांगत नाही ते. अहो काका, कोणतीही गोष्ट सांगायची, सल्ला द्यायचा असला विचार करावा लागतो. असं काही पण सांगताना लोक मग विश्वास ठेवून का. गेलीच नाही 40-50 वर्ष याच्यात गेले मग लोकांचे सल्ले देऊ. त्याच्यामुळे लोक मला इतके मानते. बरं वामनराव सांगता का लवकर राव. बाई पण लय काय हो, कंबर गळून गेलाय तिथं बसू. सांगा ना लवकर लगे काय तर. मग जीव तुटू राहिलाय. मग झेंड्याचं कसं पण भलं होऊन जाईल. बरं जाऊ दे, आता सांगूनच टाकतो. तुम्ही पण कदरले. मी पण आता काय, मग पण लय टाईमपास घे झाला. मग पण आता मग म्हणणं असं आहे की झेंडे आणि डेंग्या हे रिकामे गावात फिरते इकडे तिकडे, आहे की नाही. तर मग म्हणणं असं आहे की हे ना काहीतरी पार्टनरशिपमध्ये बघायला बिझनेस करावं, आहे की नाही. मग आयडिया आहे आता, म्हणजे बिझनेसची आयडिया देऊ नको. आलीच का वामनराव तुम्ही आयडियावर. तुम्हाला सांगितलं बाबा, आयडिया जी असेल ती पटापट बोला आणि त्या ठेकानं बाहेर तुमच्या तोंडातून ती फटकन येऊ बाहेर. कर झेंडे आणि डेंग्या, तुम्हाला अशी कोणती कल्पना सुटते, कोणती आयडिया वाटते तुम्ही ही बिझनेस करू शकता आपल्या गावात म्हणून, आणि ते लोकांच्या कामी पडेल म्हणून. आणि लोकांना त्याची गरज आहे का एखादी आयडिया तुमच्या खूप खेळात. आम्हाला वाटलं तुम्ही आयडिया देता का. तुम्ही आमच्याकडून आयडिया घेऊ राहिले. बारे बाबा वामनराव. कळालं तुमचं काय चॅप्टर पण आहे तुमचं. काहीच येत नाही तुम्हाला, काहीच माहित नाही. आमच्याकडूनच जाणून घ्या, आम्हाला सांगणार ते डबल माझा. मी सल्ला द्यायला तर म्हणून हे बरं झालं. तुम्हाला काय तुम्ही सांगा ना आम्हाला. अरे झेंडे आणि डेंग्या, तुमच्या डोक्यात भुसा भरेले भुसा. एक आयडिया सांगता येते तुम्हाला बिझनेसची. चहाची आयडिया नका सांगू बरं झेंड्यान घ्या. नाही तुम्ही टपरी बंद पडायची बाबा. मग कसं रे पोटपानं त्याच्यावर चालू आहे. वामनराव माझ्या डोक्यात गाड्या. आम्ही तो कपड्याचं दुकान टाकू का. हा कपड्याचं दुकान चालेल का आमचं. अरे डेंग्या, आपल्या गावात लोक कपडे आहे ते घालत नाही. आपल्या गावातले लोक कपडे शिवून घालते. आपल्या गावात टेलर पण नाही. तुमचं कपड्याचं दुकान चालणार कसं आहे. आणि तुमच्यातलं एखादा टेलर व्हायला लायकीचं नाही ना. तुम्हाला ते कपडे शिवण्याची मशीन पण चालवत नाही. एखाद्याला ते कपड्याचं दुकान टाकलं असतं, ते कापून घ्यायचं कपडा, एखाद्या शिवलं असतं तर तुम्ही ते पण, तुम्हाला ती पण अक्कल नाही कसं शिवावं. ही आयडिया एकदम फेल आहे तुमची. तुम्हाला तुमच्या दुकान उभं पण नाही राहणार कोणी. मग तुम्ही सांगा ना कोणती आयडिया येतं तुमच्या डोक्यात. सांगूनच टाकतो आयडिया. मग असं म्हणणं आहे की आपल्या गावात ऑनलाईन सेंटर एक पण नाही आहे. तर तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरणे, शेतकऱ्यांचा पीक विमा भरणे, फार्मर आय डी काढून देणे, पोरायच्या शाळेचे फॉर्म भरणे, वेगवेगळ्या परीक्षाचे, हे कामं तुम्ही करू शकता ना. त्याच्यासाठी तुम्हाला जास्त काहीच गरज नाही ना खर्च करायची. ऑलरेडी तुमच्या घरापुढे एक ते शटर तुम्ही काढलेलंच आहे. त्याच्यात ते शटरमध्ये तुम्ही एक कॉम्प्युटर लावा, एक प्रिंटर आणा, आणि त्याच्यात काय ऑनलाईन फॉर्म भरायचे. नेट तर आहेच तुमच्याकडे जिओचं फुकटचं, तेच वायफाय लावून त्याचं तुम्ही ते फॉर्म भरायचे ऑनलाईन, आहे की नाही. पण याडी हो, तुम्हाला कॉम्प्युटर जमतं का नाही. वामनराव काका, आम्हाला जर कॉम्प्युटर जमला असता मी असतं का हो? काही पण आयडिया द्या तुम्ही फुकटचा. कॉम्प्युटरचा सी पण माहीत नाही आम्हाला. लागले सांगायला ऑनलाईन फॉर्म भरा आणि हे करा. खरे झेंडन बँकेत त्या उलटून बोलतात तुम्ही. ते चांगले सल्ला देऊ राहिले. तुम्हाला काही जमत नाही, त्याला उलटून बोलता डबल. तुम्हाला काहीच जमत नाही कॉम्प्युटर. मग काय 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 केलं तुम्ही आता. आता तुम्ही दोघं पण MSCIT लावा पहिले. MSCIT लावा. ते सल्ला चांगला द्यायचा. आपल्या गावाला खरंच गरज आहे. लोक तालुक्याला जातात ते फॉर्म भरायला ऑनलाईन. आणि तिथं 150, 200, 300, कोणी 400 रुपये देतं. 100 रुपयाचे खर्च नाही, 300-400 रुपये घेते तालुक्यात लोक द्यायचे. पण तुम्ही काय चांगलं द्या ना, आहे की नाही. 5-6 हजार लोकसंख्येत आपण चांगलं करू शकतो झेंड्याचं. वामनराव आयडिया लयच भारी दिले राव तुम्ही. कुठून सुचतो तुम्हाला एवढं रे. मारुती पाटील, येरीच मी सकाळी 6 वाजता उठून पेपर वाचत नाही.
न्यूजपेपर वाचावा लागतो, बातम्या ऐकावं लागतात. जरी आपण म्हातारे झालो म्हणजे 55-60 वर्ष झालंच असेल मला, पण मी अपडेट आहे ना जमानाशी, मला सगळं माहीत राहतं आहे. लॅपटॉप काय आहे, कॉम्प्युटर काय आहे, अँड्रॉइड मोबाईल काय आहे की नाही, नवीन नवीन कार्य कोणते याला बाजारात, हे सगळं पेपरवर वाचतो मी. न्यूज पण सोडत नाही आपण, एक पण ॲडव्हर्टाईजचं नाही सोडत. म्हणजे कसं हे 5Gच्या जमान्यासोबत आपल्याला पण चालणं भागायचे, तेव्हाच आपण टिकणार आहे आणि तेव्हा सल्ले देऊ शकणार आहे आपण लोकांना. नाही ते झेंड्या आपण बदल असते काय, कसे लोक झोपते माझ्या पुढे गिरी झोकत नाही. आपल्या पुढं ज्ञान आहे, आपल्या पुढं कोणी जात नाही ना. सगळं कष्ट करावं लागतं, त्यासाठी वाचावं लागते, पुस्तक वाचावं लागते. असं चालतं काय? अन्नराव अमरराव आहे तुम्हाला खरंच का? तुम्ही या पिढीच्या पुढे लगे आहे की नाही, सगळंच माहीत राहतं तुम्हाला. बरं ते जाऊ दे, आता यायचं तुम्ही जे सांगितलं ते बरोबर आहे, ते ऑनलाईन सर्व्हिस सेंटर काढा म्हणून मी तयार आहे ना. 1-2 लाख रुपये लावतो मी पण, आहे की नाही. मी पण वाका येत नाही, मला पण वाटतं मग पोरगं पुढं गेलं पाहिजे म्हणून. आता झेंड्याला जर लग्नाचं वय झालंय, 25-26 वर्षाचा टोळम्या झालाय हो, आहे की नाही. पण आता काय आहे, आता याला काहीच जमत नाही. आता त्याला काय, आता कॉम्प्युटर तर म्हणतो जमत नाही म्हणतो. आता काय त्याला MSCIT लावा, काय करा मग. मोबाईलवरची गेम बरी जमते यायला, झेंड्याला डेंगे यायला, कॉम्प्युटर जमत नाही म्हणतो, नाटके करतो. हे सगळं जमतं त्याला. मोबाईल जमतं म्हणजे काय, कॉम्प्युटर जमतं, सगळं सोपंच येते. युट्यूबवर पाहून क्लास कर म्हणा, काही MSCIT लावायची गरज नाही. आपल्याला काही सर्टिफिकेट नाही पाहिजे, आपल्याला फक्त ते कॉम्प्युटर चालवलं आलं पाहिजे. करे झेंड्या घ्या तुम्ही, करता का पार्टनरशिपमध्ये देतो बा टाकून तुम्हाला ऑनलाईन सेंटर, आहे की नाही. कसं आहे आपल्या शेतकरी लोकांचं पण कसे गावातल्या गावात पटकन कामं होत जाईल, ऑनलाईन फॉर्म भरायचे, आहे की नाही. तुमच्यामुळे भलं होईल ना गावाचं. आता एवढे फी पण नाही ठेवायची आपल्याला. तुम्हाला दुकानमध्ये चालन, तुम्हाला काही पुरण महिन्यात 5,000 रुपये मागे पडन, असं चालायचं. जास्त म्हणजे जास्त फी नाही ठेवायची आपल्याला, आहे की नाही. तरी सुरुवातीला कमी ठेवायची, नंतर वाढवली चालते. मी तेच म्हणतोय, शिकता आता एकदम कॉम्प्युटर चालवता येणार आहे काय. मोबाईलवर यूट्यूबचे व्हिडिओ पाहायचे, त्याच्यावर पाहायचं कुठं क्लिक करायचं, काय करायचं, प्रिंटर कसं सेटअप करायचं, इंटरनेट कसं कनेक्शन घ्यायचं, वायफाय कसं चालवायचं, हे सगळं यूट्यूबवर आहे ना. तुम्ही टेन्शन घ्यायला घेता. चला येईल आता काय, तुम्ही 1.5-2 लाखात बजेट करा, आहे की नाही. मस्त ते शटर आहे तुमचं, फडशी टाका त्याला, मस्त मस्त हॉल आहे तिथं. ते कॉम्प्युटर टेबल 2-4 खुर्च्या टाका, आहे की नाही. एक कॉम्प्युटर लॅपटॉप घेऊन द्या आणि लगेच प्रिंटर घ्या, वायफायचं कनेक्शन घ्या, लगेच जोडून टाका. वामनराव धन्यवाद हो तुमचे. तुम्ही काय सकाळी सकाळी उठून टाइमपास नाही करत लोकांचा. तुम्ही चांगला सल्ला द्याला. आम्ही करतो बरं, प्रयत्न करतो म्हणजे करतोच. लगेच मी आता ऑनलाईन बोलवतो ऑर्डर. अमेझॉन आहे ना इकडे, कॉम्प्युटर एक बोलून घेतो ऑनलाईन, आहे की नाही. ते वायफायचं पण ते कनेक्शन आहे ना कॉन्टॅक्टमध्ये, ते जोडून घेतो आम्ही शिकतो. आणि त्यानंतर आहे की नाही युट्यूबवर पण जमतं आमचं. अमरराव खरंच तुम्ही राव, काय तुमच्यामुळे काय पोरं तयार झाली बरं आता बिझनेस करायला. चालू का ते चालू नंतरचं गोष्ट आहे ते प्रयत्न तर करून पाहू ना. काय जमलं आहे की नाही. ये द्यायला काय आता रोजगार कुठे भेटणार आहे का बाहेर. कसं शिकते ते युट्यूबवर पाहून एकदा जमलं, फॉर्म भरायचं कसं करायचं, काय करायचं, प्रिंटर कसं करायचं, त्याला जोडायचं. तुम्ही आहेच वामनराव त्याला, आहे की नाही, गायडन्स करायला. कसं आहे तुमचा आशीर्वाद असते बरं, द्यायचं नाही काही खरं नाही यायचं, टाकीन दुकान तिकडे इकडून, आहे की नाही. तुम्ही काय तुमचं पण लक्ष राहते तिकडे. वाटलं तुम्ही फुकट ऑनलाईन फॉर्म भरता, प्रिंट घेऊन काढा तुमचा आधार कार्डची काढायची लागेल तुम्हाला. तर तुमचा आशीर्वाद राहते बरं द्यायच्यावर, आहे की नाही. चला मग, आहे की नाही. काय एवढं आता, काय एवढी प्रशंसा नको मला करू नका माझी, आहे की नाही. काही मी काही चहा घेत नाही, चहा ठेवू नका, फक्त पाणी गिनी पाजा. आता काय इतका अर्धा तास गेला, मग यायला सांगा. या वामनराव काय या, मग काय तुम्ही चहा घेत नाही म्हणलं काय, आहे की नाही. तेवढीच आमची साखर विकर वाचली, आहे की नाही. जा मग, पण कसं लक्ष राहते बरोबर. चला मारुती पाठी घेतो मग. चला उद्घाटन बोला फक्त आम्हाला, नाही तर काय आम्ही एवढं झालं त्याला उद्घाटन बोला दुसरे, आहे की नाही. कसं आहे ध्यानात ठेवा ते उद्घाटन आपलं, कसं आहे तेवढंच मान भेटलं, लोक पण आपल्याला म्हणते बाबा वामनरावचा हात होता, आहे की नाही. मग काका तुम्हालाच बोलवतो ना आम्ही उद्घाटनावर. पाहिला मान तुमचा राहील. एवढं तुम्ही सल्ला द्याला, आमचं पोट पाणी चालणार त्याच्यावर, आहे की नाही. एवढं कोण नाही देतो फुकट, कोणाला काही सल्ले, आहे की नाही. तुमचं फुकट झालं लई मोलाच ठेव जरा. तुम्हाला तुमच्या हातचं उद्घाटन होईल ना. फक्त आता पाहता गावात आता चर्चा पाय कशी होती ना. झेंड्या पुढे चालेल लोक पाहिजे, पाय उडाल मागे येणार. तुम्ही पाहा फक्त आता पुढे पाहा तुम्ही आता. चला राम 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 राम. मग भेटू बोला, तुम्हाला उद्घाटन तुमच्याच असते ना.